नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे अगदी सगळ्यांच्या आवडतीची चकली. तर अगदी कमीत कमी वेळामध्ये चकली कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी साहित्य काय घेतले ते पाहूया. चकली करायला घेऊया. त्या चकलीसाठी मी एक पेला चकलीची भाजणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा एवढं मी तेल घेतलेलं आहे. अगदी 1 चमचा मी तिखट घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ. आता जेवढी मी चकलीची भाजणी घेतलेली आहे ते 1 पेला मी चकलीची भाजणी घेतली आहे, तर मी पाऊण पेला पाणी घेणार आहे. हे बघा, आता मी एक पातेलं घेतलेलं आहे. आता गॅस चालू करते. आता पातेल्यामध्ये आपल्याला ज्या पेल्याने मी पीठ मोजून घेतलं होतं, चकलीची भाजणी मोजून घेतली होती, त्याच पेल्याने पाऊण पेला एवढं मी पाणी घेतलंय. ते पातेल्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. हे बघा, आता पाणी उकळायला लागलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचे, तिखट घालून घ्यायचं आणि तेल घालायचंय. त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ही जी भाजणी आहे आपली चकलीची ती घालून घ्यायची. लगेच आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. तर ते उकळत असताना आपण गॅस चालू ठेवला आणि ते गॅस चालू असताना आपण जर त्याच्यात भाजणी घातली तर चकल्या तेलकट होतात. म्हणून पहिल्यांदा गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये भाजणी करायची. आता ही आपली भाजणी सगळी व्यवस्थित एकजीव झालेली आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर 5 मिनिट आपण ही भाजणी अशी झाकून ठेवूया. तर 5 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिट आपण या भाजणीला वाफ दिलेली आहे. आता हिला परातीत काढून घेऊया. तर ही थोडी अजून गरम आहे, हिला अजून थोडी थंड होऊन द्यायची. नंतर आपण पीठ मळून घ्यायचं. हे बघा, आता आपली ही भाजणी कोमट झालेली आहे. आपण आता ती मळून घेऊया चांगली. तिला थोडंसं पाणी घालून व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. खूप पाणी लागणार नाहीये. चकलीमध्ये कधीही हळद घालायची नाही. हळद घातली तर चकलीचा कलर काळपट होतो. त्याच्यामुळे कधीच हळद घालायची नाही. हे बघा, आता आपला हा गोळा चांगला मळून झालेला आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता एवढा मी मऊ केलेला आहे. आता त्याला थोडंसं तेलाचा हात लावू, म्हणजे आपल्या जो चकलीचा सोऱ्या आहे त्याला ते चिकटणार नाही. त्यात बसेल असं लांब करून घ्यायचं. आता ह्या चकलीच्या सोऱ्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं. आता सोऱ्या बंद करून घेऊया. तर याच्या आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या. आता हे बघा, मी ह्या ताटल्या अशा उपड्या पाडून घेतलेल्या आहेत. आपण कशावरही पाडू शकतो, कोणी कागदावर किंवा प्लॅस्टिकवर चकल्या पाडून घेऊ शकतो. मी ही ताटलीच्या पाठीमागची बाजू आहे त्याच्यावरती मी चकली पाडून घेते. आपल्याला हवी त्या साईजची आपण चकली करू शकतो. तर ह्या चकल्या माझ्या करून झालेल्या आहेत. आता आपण ह्या तळायला घेऊया.
हे पहा, मी आता तेल आधीच गरम करत ठेवलेलं आहे. आपल्याला तेल मीडियम गॅसवर आपल्याला चकल्या तळून घ्यायचे. तर मी एक छोटासा तुकडा टाकून बघते. आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. अगदी खूपही गरम झालेलं नाही आणि कमी सुद्धा नाहीये. आता आपण हे झालं की आपण चकली तळायला घेऊया. ती व्यवस्थित वरती तरंगते. हे आपल्या तेलाचं टेम्परेचर बरोबर आहे. तर आपण ह्या चकल्या तळायला घेऊया. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. अगदी आपल्याला त्या पलटी मारण्यासाठी व्यवस्थित जागा राहील एवढ्याच चकल्या टाकायच्या, जास्ती टाकायच्या नाही. हे पहा, आता एक बाजू झालेली आहे. आता आपण ना पलटी मारून घेऊया. अगदी अलगद पलटी मारायची. हे बघा, आता आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. मी आता त्या काढून घेते. पाहू शकता, अगदी मस्त कलर आलेला आहे. काटेरी अशी चकली आपली तयार झालेली आहे. ह्याच्यावर मी काढून असं तेल निथळत ठेवणार आहे. या पद्धतीने आता आपण पुढच्या चकल्या सुद्धा तळून घेऊ. यांना सुद्धा पलटी मारून घेऊया. तुम्हाला आता मी सांगते चकली झाली आहे हे कसं ओळखायचं. तर आता तुम्ही पाहू शकता, आता चकलीला मगाशी बुडबुडे भरपूर येत होते. आता ते कमी झालेले आहेत. चकली शांत झाली, तेल शांत झालेलं आहे. याचा अर्थ आपली चकली तयार आहे. तर आपण हे काढून घेऊया. तुम्हाला ही चकली कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.